हरिओम. समाधीपाद सूत्र क्रमांक 48. रितंबरा तत्र प्रज्ञा. या सूत्रामध्ये पतंजली आपल्याला सांगतात की रितंबरा म्हणजे सत्याने पूर्ण भरलेली. याची फोड अशी होते की ऋत म्हणजे सत्य, वैश्विक नियम आणि भरा म्हणजे भरलेली. रितंबरा म्हणजे सत्याने पूर्णपणे भरलेली ती अवस्था. तत्र म्हणजे ती अवस्था कोणती दाखवली तर निर्विचार वैशारद्य म्हणजे 1.47व्या सूत्रामध्ये जी काही अवस्था दाखवली ती अवस्था म्हणजे प्रज्ञा होय. म्हणजे उच्च बुद्धी, अंतर्ज्ञान आणि सत्य जाणण्याची क्षमता म्हणजे प्रज्ञा. निर्विचार आणि शुद्ध झालेल्या अवस्थेमध्ये जी बुद्धी उत्पन्न होते ती सत्याने भरलेली अर्थात रितंबरा प्रज्ञा असते. आणि या सूत्रामध्ये योग अवस्थेमध्ये एक अत्यंत उच्च असा टप्पा सांगितलेला आहे. सत्याचं थेट ज्ञान मिळवण्याची अवस्था दाखवलेली आहे. बघा, तत्र म्हणजे ती अवस्था म्हणजे पाहिलं आपण 1.47व्या श्लोकामध्ये सांगितलेली अवस्था. निर्विचार स्थिर बुद्धी म्हणजे अध्यात्म प्रसाद म्हणजे पूर्ण शांत निर्मळ झालेली अवस्था दाखवली. मग रितंबरा म्हणजे काय तर अशी बुद्धी जी नेहमी सत्यच जाणते, ज्याच्यामध्ये भ्रम, चूक, कल्पना असलं काहीच नसतं, जी थेट अनुभवातून ज्ञान देते ती रितंबरा प्रज्ञा असते. आणि हे ज्ञान कसं ओळखावं किंवा हे ज्ञान कसं वेगळं असतं तर सामान्य ज्ञान म्हणजे आपण ऐकतो, श्रवण करतो, विचार करतो, तर्क लावतो, अनुमान लावतो. पण इथं तसं नसतं. ती थेट अनुभूती असते, डायरेक्ट रिअलायझेशन असतं. यामध्ये कोणताही तर्क नसतो, अनुमान नसतं, श्रवण नसतं, कल्पना नसतो, विचार वासना काहीच नसतं. बघा ना, मध असतो, मध आपण खातो, हनी. कुणी सांगितलं मध गोड आहे, आपण श्रवण केलं, ऐकलं, हां मध गोड आहे. कुणी पाहिलं, लांबून पाहिलं, मध आहे, हां ठीक आहे असेल गोड, अनुमान लावलं गोड असेल, तर्क लावला गोड असेल. पण जेव्हा तो स्वतः चाखला जातो तेव्हा खरं ज्ञान म्हणजे रितंबरा प्रज्ञा असते. डायरेक्ट रिअलायझेशन, स्वतः अनुभव घेतलाय तो. बघा, धुळीचा आरसा आहे तर त्या धुळीच्या आरशामध्ये दुसर चुकीचं प्रतिबिंब दिसू शकते. पण स्वच्छ आरसा जेव्हा असतो ना तेव्हा अगदी जशास तसं आपलं खरं प्रतिबिंब आपल्याला त्या आरशामध्ये दिसतं. तसंच मन स्वच्छ असेल म्हणजे निर्विचार झालं की त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त सत्यच प्रतिबिंबित होत असतं. मग इथं ऋतंबरा तत्र प्रज्ञामध्ये काय दाखवलं की ऋत म्हणजे काय, सृष्टीच्या शाश्वत सत्याचे नियम म्हणजे ऋत. आणि ही प्रज्ञा म्हणजे मन आणि सत्य यांच्यात कोणताही आता आडपडदा उरलेला नाही आहे. त्यामुळे जे आहे जसं आहे तसं स्पष्ट कळतं, दिसतं. बघा, या सूत्रामध्ये काय सांगितलं की ही बुद्धी सामान्य बुद्धीपेक्षा अत्यंत उच्च दाखवली. प्रज्ञा होती ज्याच्यामध्ये भ्रम, संशय, कल्पना यांचा लवलेश नसतोच तिथं काही. आणि जे काय आहे ते थेट ज्ञानातून, अनुभूतीतून आलेलं आहे. आणि ही अवस्था जी आहे रितंबरा तत्र प्रज्ञा, ही पुढच्या संस्कारासाठी, परिवर्तनासाठी म्हणजे पुढच्या सूत्रासाठी ही कारणीभूत ठरणार आहे. निर्विचार आणि शुद्ध मनामध्ये उत्पन्न होणारी सत्याने भरलेली थेट ज्ञानशक्ती म्हणजे रितंबरा प्रज्ञा होय. बघा, आपण 1.47 मध्ये पाहिलं निर्विचार म्हणजे मनशुद्ध म्हणजे अध्यात्म प्रसाद हे पाहिलं. 1.48 मध्ये काय पाहिलं, सत्यज्ञान म्हणजे रितंबरा तत्र प्रज्ञा पाहिली. आणि आता 1.49 मध्ये आपण बघणार आहे की हे ज्ञान इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे, इतर ज्ञानापेक्षा. बघा, रितंबरा प्रज्ञा म्हणजे ट्रूथ बेअरिंग विजडम, इंट्युटिव्ह डायरेक्ट नॉलेज म्हणजे काय, रितंबरा प्रज्ञा. बियॉन्ड सृष्टी अँड बियॉन्ड अनुमान जे काही ज्ञान आहे ते रितंबरा प्रज्ञा आहे.